माझ्या हातामध्ये काही मणी आहेत. हे मणी मला 4 जणांमध्ये वाटायचे. पण वाटणी कशी करायची आहे मला? समान. ह्या मण्यांची मला समान वाटणी आहे, समान विभागणी करायची. आता 4 किती जणांमध्ये करायचे? 4 जणांचे. आपण काय करू? 4 जणांचे चेहरे काढू. 1 2 3 4. ह्या 4 जणांना मला काय करायचे? 8 मणी वाटायचे. किती मणी वाटायचे? माझ्या हातामध्ये मणी आहेत, 8 मणी आहेत. 8 मणी आपण ह्या 4 जणांमध्ये वाटायचे. 1 2 3 4 5 6 7 8. पूर्ण मणी वाटून टाकले. आता बघा, एक मुलाला किती आले मणी? 2 आले. असं म्हणजे एका मुलाला 2 मणी आले. म्हणजे 8 मुलांची मी समान विभागणी केली. समान विभागणी केली. समान विभागणी करणे, समान वाटणी करणे यालाच काय म्हणायचं? डिव्हिजन. आणि मराठीमध्येच काय म्हणतात? भागाकार. या डिव्हिजन भागाकारामध्ये 4 गोष्टी महत्त्वाच्या असतात. रिमाइंडर, डिव्हिडंड, डिवायझर आणि कोशंट. रिमाइंडर, डिव्हिडंड, डिवायझर, कोशंट कशाला काय म्हणतात आपण याबाबत समजू. आता माझ्याकडे मणी होते 8 मणी. 8 मणी किती जणांमध्ये वाटले? 4 जणांमध्ये. आपण किती जणांमध्ये वाटतो त्या वस्तू त्यांनाच काय म्हणायचं? डिवायझर. म्हणजे इथे डिवायझर किती आले? 4. 4 काय आहे रे? डिवायझर. किती मणी वाटलेत आपण? 8 वाटलो. ते काय आहे? डिव्हिडंड. आणि किती मणी उरलेत का आपल्याकडे? नाही. डिव्हिडंड किती आले? 8. काहीच उरले नाही. जे वस्तू आपण वाटल्यानंतर उरतात त्यांनाच काय म्हणायचं? रिमाइंडर. काय म्हणायचं? रिमाइंडर. रिमाइंडर काही आहेत का? एका विद्यार्थ्याला किती वस्तू आले? एका मुलाला किती वस्तू आले? 2. जेवढ्या एक वाट आपण किती जणांमध्ये वस्तू वाटतो, एकाला किती वाटतो त्याला काय म्हणायचं? कोशंट. कोशंट किती आहे? 2. आता हे आपण चित्राच्या मार्फत सोडून पाहिजे. उद्या आपण हे चिन्हामार्फत कशा पद्धतीने करतात ते पाहू.